पायल, काहीही करून हे डेव्हलपमेंट आज झालीच पाहिजे. उद्या आपल्याला द्यायचं आहे क्लायंटला. बॉसने जरा रागातच पायलला सांगितले. येस सर, आज करते मी कंप्लीट. पायलने होकारार्थी मान डोलवल्याने डेस्कवर येऊन बसली. पायल हिंजवडीमधल्या एका नामांकित IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर होती. IT जॉब असल्यामुळे घरी जायच्या वेळेचा काही भरोसा नसायचा. या आठवड्यामध्ये सलग तिसऱ्यांदा आज घरी जायला उशीर होणार होता. आधीच 8 वाजले होते. क्लायंट ऑस्ट्रेलियाचा असल्यामुळे काही करून आजच काम संपवावं लागणार होतं. उशीर झाल्यामुळे पायलच्या आईचा आधीच कॉल येऊन गेला होता. कामामुळे फक्त बिझी आहे एवढाच पायलच्या आईचा आधीचा कॉल येऊन गेला होता. कामामुळे फक्त बिझी आहे एवढाच मेसेज तिने केला. अर्धा तासात काम संपून आता फक्त क्लायंटला मेल करणं बाकी होतं. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आईचा असेल म्हणून पायलने दुर्लक्ष केलं. ईमेल करून झाल्यावर घाईघाईत बॅगेत लॅपटॉप कोंबला आणि IT स्वाईप केला. एव्हाना तिच्या रूममधल्या मैत्रिणीचं जेवण झालं होतं. आज पण एकटं जेवायला लागणार. पायल स्वतःशीच पुटपुटली. पार्किंगमध्ये जाऊन पायलने ॲक्टिवा स्टार्ट केली तर परत एकदा फोनची रिंग वाजली. आईचाच असेल म्हणून तिने फोन बाहेर काढला. मंगेशचा फोन होता. लगेचच तिने उचलला. अगं आहेस कुठे? दुसरा कॉल आहे माझा. या आधी पण उचलला नाहीस. तुला माहिती आहे ना, रात्री फोन उचलला नाही तर मला टेन्शन येतं. ऑफिसवरून निघाल्याचा मेसेज पण नाही आला. अरे हो, अजून निघतच आहे मी. खाली पार्किंगमध्ये अजून आहे. काय? अजून निघाली नाहीस? बरं, आणि ऐक, फोन ठेवायचा नाही. हेडफोन लाव आणि सांभाळून बाईक चालव. घरी पोहोचेपर्यंत बोल माझ्याशी. बरं बाबा, जेवलास का? तुला माहिती आहे आपलं ठरलं आहे. तू घरी पोचल्यावर मी जेवणार. तू खूप गोड आहेस मंगेश. मला खूप आवडतोस. मग आहेस मी गोड? थोड्या वेळाने पायल तिच्या रूमजवळ पोहोचली. बरं ऐक ना, मी पोहोचले आता. खाली आहे घराच्या. जेवण करून मग कॉल करते. आणि तूही जेवणार आहेस? झालं की मेसेज कर मला. ओके मॅडम, जशा आपल्या आज्ञा. हसतच पायलने फोन ठेवला. रात्री जेवण झाल्यावर मंगेशने पायलला मेसेज केला. खूप वेळ वाट बघितली तरीही उशिरापर्यंत पायलचा कॉल आला नाही. शेवटी न राहून मंगेशने कॉल केला. काय पायल मॅडम, अजून आवरलं नाही वाटतं तुमचं? तिथून पायलने काहीच उत्तर दिलं नाही. हॅलो पायल, काय झालं? बोलत का नाहीस? मंगेश, आईचा कॉल आलेला होता. अच्छा, काय म्हणतात आई? घरी सगळं ठीक आहे ना? मंगेशने काळजीने विचारले. हो, घरी सगळे ठीक आहे, पण आई आज मला खूप रागवली. का पण? काय झालं? माझ्या लग्नाचा विषय काढला परत. ते तुला म्हणाली होती ना मी, बाबांच्या ओळखीचे स्थळ आहे. त्यांचा मुलगा आता कलेक्टर झालाय. इथेच पुण्यात आहे. ते माझ्यासाठी थांबले. आई ओरडत होती. अजून किती दिवस त्यांना वाट बघायला लावणार आहेस? लग्नाला होकार दे असं. काय? अगं मग तू सरळ नाही म्हणून सांग ना. तू काय म्हणालीस मग आईला? ऑफकोर्स यार, मी नाहीच सांगितलं, पण बाबांना स्थळ खूप आवडलंय. ते म्हणतात काही करून हे लग्न झालंच पाहिजे. अगं ऐक, डोंट वरी, तू सांग आपल्याबद्दल घरी. म्हणजे ते स्वतःच नाही सांगून टाकतील. वेडा आहेस का तू? तू सेटल तरी आहेस का? तुझं स्वतःचं पुण्यात घर नाही. आताच तुला जॉब लागलाय. सेटल व्हायला नाही म्हटलं तरीही तुला अजून 2 वर्ष तरी लागतील. जॉबमध्ये कसं सांगू मी घरी? मला नाही शक्य. अगं मग घरी कसं कळणार आपल्याबद्दल? माझ्या घरी सांगतो, मग आई पप्पांना घेऊन तुझ्या घरी येतो. नको, उगीचच माझे बाबा तुझ्या आईवडिलांचा अपमान करतील. मला नाही आवडणार ते. मग काय करणार आहेस आता? तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना? अरे यार, काय फालतू प्रश्न विचारत आहेस? ठेव फोन. पायलने फोन कट केला आणि स्विच ऑफ करून ठेवला. दुसऱ्या दिवशी पण पायलने मंगेशला फोन केला नाही. काय फालतू प्रश्न विचारत आहेस? ठेव फोन. पायलने फोन कट केला आणि स्विच ऑफ करून ठेवला. पायलच्या अशा वागण्याने मंगेश खूप डिस्टर्ब झाला होता. त्याला रात्रभर झोप लागत नव्हती. जेवण धड जात नव्हतं. पायलचं वागणं खूप बदललं होतं. तिचा फोन दिवसभर बंद असायचा. फोन उचलला तरी जास्त बोलत नव्हती. अशाच एका दिवशी वैतागून मंगेशने पायलच्या मैत्रिणीला फोन केला, कारण ती फोन उचलत नव्हती. हॅलो मधू, मी मंगेश बोलतोय. हा बोल, काय काम आहे? मधूच्या अशा बोलण्याने मंगेशला राग आला, पण राग आवरत तो बोलला. मी पायलसाठी फोन केलाय. कुठे आहे ती? तुला काय करायचं आहे? तुमचं ब्रेकअप झाले ना? काय? हे काय बोलतेस तू? कुणी सांगितलं तुला? अगं ती कित्येक दिवस झाले माझा फोन पण उचलत नाही. ओके, हे बघ मंगेश, मला काय माहिती नाही तुमच्यामध्ये काय झाले ते, पण एवढंच माहिती आहे ती कोणत्या तरी अमित नावाच्या मुलाला भेटायला गेली आहे. कलेक्टर आहे म्हणे तो. काय? मंगेशच्या डोक्यात तिडीक गेली होती.
प्रेमाची जागा आता रागाने घेतली होती. हॅलो मधू, ऐक ना, तुला माहिती आहे का कुठे गेले ते दोघे? म्हणजे तिने काही सांगितले का कुठे भेटणार आहेत असं? नाही, एक्झॅक्टली कुठे भेटणार ते नाही ठाऊक, पण ती सिंहगड रोडला गेली आहे. ओके ठीक आहे. मंगेशने लागलीच बाईक काढली आणि सिंहगड रोडच्या दिशेने सुसाट निघाला. वाटेतल्या प्रत्येक हॉटेल, कॉफी शॉप तो चेक करत होता, पण त्याला ती दोघे कुठेच दिसले नाही. अचानक त्याला आठवलं, पुलक गार्डनमध्ये जाऊन बघूया. गार्डनजवळ पोहोचल्यावर तो दोघांची शोधाशोध करू लागला. बऱ्याच वेळानंतर मंगेशला ते दोघे एका कोपऱ्यातील बाकावर हसताना आणि गप्पा मारताना दिसले. समोरचे दृश्य पाहून मंगेशची तळपायाची आग मस्तकाला गेली, पण त्याने स्वतःला आवर घातला. काही झालं तरी त्याला पायाला कळू द्यायचं नव्हतं. मंगेश एका कोपऱ्यात राहून सगळं बघत होता. काही वेळाने दोघेजण निघण्यासाठी उठले. मंगेश पटकन बाहेर आला आणि एका आडोशाला उभा राहून दोघांची वाट बघू लागला. थोड्याच वेळात दोघेही बाहेर आले. बाहेर आल्यावर बऱ्याच वेळा गप्पा मारत होते. अमित दिसायला स्मार्ट होता. उंचपुरा, गोरा, चेहऱ्यावर फ्रेमलेस चष्मा त्याला शोभून दिसत होता. पायल तर एवढ्या सहजतेने अमित बरोबर गप्पा मारत होती जशी ती त्याला खूप आधीपासून ओळखते. बाहेर पायलची बाईक दिसत नव्हती, म्हणजे अमित नक्की पायलला घरी सोडणार होता. झालेही तसेच. दोघेही कारमध्ये बसून बावधनच्या दिशेने निघाले. मंगेश तडक त्यांचा पाठलाग करू लागला. थोड्या वेळाने कार पायलच्या रूमच्या खाली थांबली. पायल उतरली आणि मोठी स्माईल देत अमितला बाय केले. जाताना पायलच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता. मंगेश हे सगळं बघून खूप दुःखी झाला होता. पायलने आपला विश्वासघात केला असे वाटू लागले. आपण जिच्यावर एवढे प्रेम केले तिनेच आपल्याला धोका दिला. तो अतिशय संतापला होता. घरी येऊन त्याने पहिल्यांदा पायलचा फोन केला. पायल, आज कुठे गेली होतीस? बाहेर महत्त्वाचं काम होतं. काय काम होतं? अमितला भेटायला गेली होती. पण का? तेही लपून? मला भेटावं लागलं बाबांच्या आग्रहाखातर. सॉरी, तुला सांगायला वेळ नाही मिळाला. सांगितलं असतं तरीही तुला आवडलं नसतं. तू फसवला आहे मला. तुझ्यासारख्या मुली फक्त पैशाच्या पाठी धावतात. तू विसरलीस ना आपल्या त्या रात्री काय झाले ते? लक्षात ठेव, सगळं सांगून टाकेल. मंगेशने रागून फोन कट केला. मंगेशच्या बोलण्याने पायलला ती रात्र आठवली. पायलला 1 वर्षापूर्वीची ती संध्याकाळ स्पष्टपणे आठवत होती. त्या दिवशी कॉलेजची फेअरवेल पार्टी होती. कॉलेजच्या मुलांचं भाषण, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, ज्युनियर स्टुडंटकडून वेगवेगळे डान्स, गाण्याचे प्रोग्राम, सिनियर स्टुडंटचे आभार आणि त्यानंतर डीजेच्या तालावर धांगडधिंगा असा जंगी कार्यक्रम होता. सगळ्या मुलांनी जीन्स आणि जॅकेट आणि मुलींनी वन पीस घालून यायचं असं ठरलं होतं. ठरल्याप्रमाणे सगळे पार्टीमध्ये वेळेवर आले होते, फक्त पायल सोडून. काहीच महिन्यापूर्वी पायल मंगेशला हो म्हणाली होती. मंगेश पायलला इम्प्रेस करायचा एकही चान्स सोडत नसे. ते दोघे एकाच क्लासमध्ये शिकायला होते म्हणून नेहमी एकत्रच असायचे. अख्खा कॉलेजला त्यांच्याबद्दल माहिती होतं. आज मंगेशने तर खास तिला मॅच होईल असं जॅकेट विकत घेतलं होतं, पण खूप वेळ झाला तरी पायलचा पत्ता नव्हता. शेवटी न राहून मंगेशने पायलला कॉल केला. पायल, अगं कुठे आहेस? सगळे पोहोचले, फक्त तूच बाकी आहेस. ये लवकर. अरे मी केव्हाचीच खाली आली आहे, पण माझी बाईक स्टार्ट होत नाहीये. तरीही मी सांगत होते बाबांना सर्व्हिसिंग करून घ्या. बघ आता कशी येऊ मी. पायल जरा वैतागत म्हणाली. गं एवढंच ना, थांब तिथेच, मी येतो 10 मिनिटात बाईकवर. हो ठीक आहे. तसंही मी तिकडे जाऊनच चेंज करणार आहे. 20 मिनिटात ते दोघेही पार्टीमध्ये पोचले. जा पटकन चेंज करून ये. आलीच. थोड्या वेळ दोघांनीही हातात हात घालून पार्टीमध्ये एंट्री घेतली. दोघे एकत्र खूप सुंदर दिसत होते. सगळ्या मुलांच्या नजरा मात्र पायलकडेच होत्या. पायलने वाघाच्या पट्टरी रंगाचा मिनी वन पीस घातला. मोकळे सोलेले मोठे दाट केस, ड्रेसला शोभेल अशी परफेक्ट फिगर, पायात हाय हिल्स आणि ओठावर फिकट रंगाची लिपस्टिक. तिच्या येण्याने पार्टीला एक वेगळाच रंग आला होता. एवढी सुंदर मुलगी ही आपल्याबरोबर आहे म्हणून मंगेश पण खूप खुश होता. एव्हाना पार्टी रंगात आली होती. डीजेवर सगळे चांगले थिरकत होते. एका बाजूला सॉफ्ट ड्रिंक पण सर्व केली जात होते. शेवटी पार्टी म्हणून सगळेच खूप धमाल करत प्रत्येकाच्या डिमांडप्रमाणे डीजे गाणे लावत होता. आता खास कपल्ससाठी रोमॅन्टिक म्युझिकचे फरमाईश आले होते. सगळ्या कपल्समध्ये डान्स करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. 3-4 कपल्स पुढे आले, पण सगळ्यांचं लक्ष मात्र मंगेश आणि पायलवर होतं. मंगेशने आपला एक हात हळूच पायलच्या कमरेवर ठेवला. पायलने देखील तिचा हात मंगेशच्या खांद्यावर ठेवला. दोघेही हळूवारपणे कपल डान्स करू लागले. काही वेळाने बाकीचे कपल्स हळूहळू बाजूला झाले. आता फक्त मंगेश आणि पायलच फ्लोअरवर बाकी होते. दोघे एकमेकांमध्ये गुंतून गेले होते.
एव्हाना पायलची मान मंगेशच्या कुशीत विसावली होती. काही वेळाने दोघांना टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. दोघेही भानावर आले. सगळ्यांचं लक्ष दोघांवर असल्यामुळे पायल जरा लाजली. सगळ्यांना दोघांनी वाकून अभिवादन केलं. आता डिनर चालू झालं होतं. धावतच मंगेशने दोघांसाठी कॉर्नरचा टेबल पकडून ठेवला. पायल आल्यावर उठून त्याने खुर्ची पाठीमागे सरकून बसण्यासाठी सांगितले. थोड्याच वेळात दोघांसाठी तो जेवणासाठी प्लेट्स घेऊन आला. आज ऐकूनच मंगेशच्या वागण्याने पायल खूपच इम्प्रेस झाली होती. दोघेही एकमेकांना प्रेमाने भरवत होते. जेवताना अचानक पाऊस आला. बाहेर लोकांची एकच धावपळ उडाली. आज पायल घाईगडबडीत छत्री देखील विसरली होती. आता कसे जाणार यार? पायल बाहेर बघत म्हणाली. अगं डोंट वरी, मी सोडेन तुला. मंगेश तिला आश्वस्त करत म्हणाला. जेवण झाल्यावर दोघांनी सगळ्या मित्रांची भेट घेतली. सगळ्यांनी दोघांची डान्ससाठी तारीफ केली आणि बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. अजून किती वेळ थांबणार आपण? चल निघूया. पायल स्कार्फ गुंडाळत मंगेशला म्हणाली. बरं चल. दोघेही पायलच्या रूमच्या दिशेने निघाले. वाटेत परत एकदा जोरात पाऊस लागला. यावेळी मात्र दोघे नखशिखांत भिजले. पायलला तर भिजल्यामुळे शिंका येऊ लागल्या. वाटेत अडुसा म्हणून मंगेशने बाईक थांबवली. मी काय म्हणतो पायल, अजून तुझी रूम खूप लांब आहे. पाऊस पण थांबायचं नाव घेत नाही. आपण त्यापेक्षा माझ्या रूमवर जाऊया. जवळच आहे रूम आणि रूमवर पण कोण नाही. तू गेल्यावर चेंज कर, मग नंतर आपण मस्त गरमागरम कॉफी घेऊया. अरे पण आता पण नाही आणि बिन नाही. आपण जाऊया चल, अजून उशीर नको. पायल ही खूप भिजली असल्यामुळे तयार झाली. मंगेशने त्याची बाईक त्याच्या रूमकडे वळवली. दोघेही रूमजवळ आले. पाऊस अजूनही चालूच होता. बाईकवर वारा लागल्यामुळे पायलच्या अंगाला काटा आला होता. सगळीकडे अंधार होता. लाईट गेली होती. सावकाश खाली पायरी आहे, सांभाळून ये. जिन्यात मंगेश पायलचा हात पकडत म्हणाला. पायल थंडीने कुडकुडत होती. जिन्यात सगळीकडे अंधारच होता. बॅटरीचे टॉर्च लावत कसेबसे दोघे मंगेशच्या दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये पोचले. मंगेशने दरवाजा बंद करत पायलला सांगितले. मी तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवतो. तोपर्यंत तू टॉवेलने केस पुसून घे. मंगेशने गरम पाणी बाथरूममध्ये जाऊन ठेवले. पायलने लागलीच बाथरूममध्ये जाऊन गरम पाणी अंगावर घेतले. रूममध्ये फक्त टॉर्चचा उजेड होता. मंगेश, माझ्या बॅगेतले कपडे बघ, ओले झालेत का? मला दे प्लीज. मंगेशने बघितले तर कपडे पूर्ण ओले झाले होते. सॉरी, अजून वेळ लागेल सुकायला. पायल फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मंगेश तिच्याकडे बघून स्तब्ध झाला. तिचे ओले केसांवरून मानेवर ओघळणारे पाणी, टॉवेलमध्ये दिसणारी तिची फिगर आणि गुडघ्यापर्यंत जेमतेम पुरेल एवढं टॉवेल, हे सारं बघून मंगेशचे भान हरपले. मंगेश तिच्या जवळ आला. तिला मागून घट्ट मिठी मारली आणि हळूच त्याने तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. पायलच्या शरीरात रोमांच संचारले. तिने आता पाठी वळून मंगेशला घट्ट मिठी मारली. सकाळी जेव्हा पायलला जाग आली तेव्हा 8:30 वाजून गेले होते. तिने बघितले तर मंगेश गाढ झोपला होता. पायल तसेच कपडे घालते आणि घाईघाई तेथून निघाली. खाली येऊन जी रिक्षा मिळाली त्याने आपल्या रूमवर आली. स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतलं. तेवढ्यात मंगेशचा फोन आला. पायल, अगं कधी गेलीस तू घरी? मला उठवलं पण नाहीस. मंगेश, आपण काल रात्री खूप मोठी चूक केली. भावनेच्या भरात आपल्यावर कंट्रोल राहिला नाही. अगं ठीक आहे, जाऊ दे. आपण प्रेमात आहोत. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. तसं नाही, पण मला जरा वेगळंच टेन्शन येतंय. माझं खूप पोट दुखतंय. मी नंतर बोलते तुझ्याशी. कालच्या रात्रीनंतर पायल दिवसभर डिस्टर्ब होती. ती आज बाहेर पण कुठे गेली नव्हती. ही अशी गोष्ट होती जी कुणालाही सांगू शकत नव्हती आणि एकटीला सहन पण होत नव्हती. शेवटी न राहून तिने परत मंगेशला कॉल केला. मंगेश कॉलेजमध्ये होता. हाय डिअर, कुठे आहेस? आली नाहीस का आज? तू कुठे आहेस? अगं मी कॉलेजला. आता कॅन्टीनमध्ये आहे. भुर्जी पाव खातोय. इथे टेन्शनने माझा जीव जातोय. तू तिथे भुर्जी पाव खात बसला. आज सगळ्या मला किती त्रास झाला तुला काय माहिती? डोंट वरी डिअर, काहीही चुकीचं नाही होणार. आपण डॉक्टरकडे जाऊया का? नाही तसं नाही, पण मला लग्नाआधी या गोष्टी नको होत्या व्हायला. आपण अजून शिकत आहोत. ठीक आहे, झालं ते झालं. आता बोलून काही उपयोग नाही. ऐक, मी सांगतो ती गोळी घे. सगळं ठीक होईल. ठीक आहे, पण फक्त एकदाच. पायललाही आपली चूक कळली होती. आता लवकरच प्लेसमेंटसाठी कंपनी येणार होत्या. पायल हुशार होते. सगळ्या सेमिस्टरमध्ये तिला 60% पेक्षा जास्त मार्क मिळाले.
मंगेशचा मात्र शेवटच्या सेमिस्टरचा एक विषय राहिला होता. कदाचित पायलमुळे त्याचं अभ्यासावर लक्ष उडालं होतं. अपेक्षेप्रमाणे पायलचं एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्शन झालं होतं. मंगेशला मात्र बाहेर जाऊन जॉब शोधावा लागणार होता. एका रात्री मंगेशचा पायलला मेसेज आला. मंगेश म्हणाला, ती रात्र खूप आठवते अजून. मंगेश, मला तर टॉयलमधली तू, तुझे ते ओले केस, नंतर रंगलेला आपला रोमांस. पायल म्हणाली, नको आठवण करून देवस. पायल म्हणाली, जाऊ दे ना तो विषय, आपण उद्या बोलू. गुड नाईट. पायल विचारांच्या धुंदीमधून बाहेर आली. तिला आता कळले होते आपले सगळे मेसेजेस मंगेशकडे आहेत. दुसऱ्या दिवशी आईचा पायलला सकाळीच फोन आला. बेटा, अमितच्या आईचा फोन आला होता. ते विचारत, कसं वाटलं अमित, तुम्ही भेटलात ना दोघे? कसा वाटला मग तो तुला? आई, माझं काही ठरत नाही अजून. त्यांना काय सांगू मग? मला नाही माहिती. त्यांना सांग मला वेळ पाहिजे. पायलने रागातच उत्तर दिले. खरं तर पायलला अमितचा स्वभाव खूप आवडला होता. त्याचं बोलणं, दिसणं, सरकारी नोकरी, घरचे खूप चांगले होते. पायलच्या घरच्यांना देखील अमितचे स्थळ खूप आवडले होते. सगळं कसं जमून आलं होतं. शेवटी तिने मनाशी निर्धार केला आणि ठरवून टाकले की उद्या मंगेशला आणि अमितच्या घरच्यांना दोघांना आपला निर्णय कळवायचा. उद्याचा निर्णय तिचं आयुष्य बदलणार होतं. आज सुट्टीचा दिवस अजूनसुद्धा पायल लवकर उठली होती. तिने उठल्यावर पहिल्यांदा मंगेशला मेसेज केला. आपण त्या रात्री एक झालो. रोमांस सगळे जशीच्या तसं आठवत पायल म्हणाली, फ्री असशील तर कॉल कर. थोड्या वेळाने मंगेशचा कॉल आला. क्या बात है, आज सकाळी सकाळी माझी आठवण? मंगेश, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हा बोल ना. माझा निर्णय झाला आणि मी तो कळवणार आहे आईबाबांना. कोणता निर्णय? अमितबरोबर लग्न करण्याचा. काय म्हणजे? शेवटी तू बाकीच्या मुलींसारखीच निघालीस, फक्त पैशाच्या पाठी धावणारी. सरकारी नोकरीवाला मुलगा दिसला की लगेच पाठी धावणार. पण तुला काय वाटतं, तू एवढ्या सहजासहजी मला फसवून नाही जाऊ शकत. तू मला दुःख देऊन खुश नाही राहू शकत. तू फक्त बघ आता मी काय करतो. हे लग्न कसं होतं मी पण बघतो. मंगेश रागात खूप काही बोलत होता. पायलने त्याला शांत करायचा प्रयत्न केला. हे बघ मंगेश, मला तुझा राग मान्य आहे, पण मी तुला फसवत नाही किंवा अंधारात पण ठेवत नाही आहे. उलट सगळं तुला सांगून करते. तू समज प्लीज. माझ्या घरचे तुला नाही स्वीकारणार. त्यांना एक वेल सेटल मुलगा पाहिजे. मी तुझी बाजू जरी मांडायचा प्रयत्न केला तरीही ते नाही ऐकणार आणि त्यांच्या विरोधात जाऊन मला लग्न करायचं नाही आहे. हो का? ठीक आहे. बघतोस तुझ्याबद्दल कळल्यावर तो तुझ्याशी कसं लग्न करतो. आपले सगळे मेसेज माझ्याकडे आहेत, फोटो पण आहेत. मी सगळं सांगणार आहे. मग बघू तुझं कसं लग्न होतंय. मंगेशने रागवून फोन कट केला. पायलने निर्धार केला होता जे घडेल त्याला सामोरे जाण्याचा. दुसऱ्याच दिवशी आपल्या घरी पायलने फोन करून आपला होकार कळवला. अमित आणि तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला. पायलची आई तर सगळीकडे पेढेसुद्धा वाटून आले. पायलने खूप विचारांते हा निर्णय घेतला होता. अमित देखील मनासारखी मुलगी मिळाली म्हणून खुश होता. दोघांच्याही घरच्यांना आता लग्नाचे वेळ लागले होते. अमित आणि पायलच्या आता गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. दोघेही विकेंडला लॉंग ड्राईव्ह किंवा सुट्टीच्या दिवशी पिक्चर असे प्लॅन आखू लागले होते. पायल ही आता वरच्यावर अमितच्या घरी येऊ लागली होती. होणाऱ्या सासूला कामात मदत, अमितच्या लहान बहिणीबरोबर गप्पा, सगळं कसं पायलच्या मनासारखं घडत होतं. पायल एकीकडे लग्न ठरल्याचा आनंद होता तर दुसरीकडे मंगेशने दिलेल्या धमकीची धाकधूक होती. तिला मंगेशचा स्वभाव माहिती होता. काही झाले तरी तो तिला आनंदात बघू शकणार नाही याची तिला खात्री होती. तिला अनेकदा मनात यायचं की अमितला सगळं खरं सांगून टाकायचं, पण परत तिला भीती वाटायची. अमितला या गोष्टी आवडल्या नाही तर सगळं त्याने घरच्यांना सांगितलं तर कदाचित ते तिच्या घरी सगळं सांगतील, जाब विचारतील. कदाचित रागाने अमित लग्नही मोडेल. आधीच आपल्या घरचे सगळे खुश आहेत. नको, त्यापेक्षा काहीही नको सांगायला. जे चालू आहे त्यात उगीच मिठाचा खडा कशाला. एव्हाना दोघांच्याही घरच्यांनी चांगला मुहूर्त काढून लग्नाची तारीख पण काढली होती. जशी लग्नाची तारीख जवळ येत होती पायलची धाकधूक वाढत होती. तिला आता अनेकदा लग्न मोडायची स्वप्न देखील पडू लागली होती. कदाचित मंगेशचा तिने जास्त धसका घेतला होता. अशाच एका दिवशी तिला अचानक अमितचा फोन वरून एक मेसेज आला. कुठे आहेस? अमितचा जरा आवाज रागातच असल्यासारखा वाटला. का हो, घरीच आहे. आज एकदम सकाळी फोन, माझी आठवण? वाह, क्या बात है. पायल लाडत म्हणाली. पायलच्या आईने तिला अमितला अरे तुरे करायला मनाई केली होती. मला तुला भेटायचं आहे, भेटू शकतेस? अमितच्या प्रश्नाने पायलला घाम फुटला.
काय झालं असं अचानक बोलत आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? तू मग सांगतो. घरीच ये, सगळे आहेत घरी. अमितने फोन कट केला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पायलच्या डोक्यात असंख्य विचार घोळू लागले. घरी बोलवतो म्हणजे सगळ्यांना काही कळलं तर नाही? मंगेशने अमितला मेसेज तर नाही दाखवले ना? पायलने घाईगडबडीत सगळं आवरलं आणि अमितच्या घरी पोचले. घरी अमित आणि त्याची बहीण दोघेच होते. आई पप्पा नाही आहे का घरी? पायलने अमितच्या बहिणीला विचारले. ते देवळात गेलेत, येतील तासाभरात. दादा वरती वाट बघतोय तुझी. पायल घाबरतच वरती गेली. हाय अमित, तुम्ही मला बोलवून घेतलं. सगळं ठीक आहे ना? पायलने भीतच विचारले. बस, अजून काय काय लपलं आहेस माझ्यापासून? अमित पायलकडे बघत म्हणाला. मी काहीच नाही. असं काय विचारताय? काही कळलं का तुम्हाला? म्हणजे काही चुकले का माझं? पायलचा घसा कोरडा पडला होता. तिला काही सुचत नव्हते. हो, कळलंय मला सगळं तुझ्या मैत्रिणीकडून, मधूकडून. पायलला पुरती जाणीव झाली होती आपलं गुपित बाहेर आल्याची. मंगेशबद्दल अमितला कळलं असण्याची तिला खात्री झाली होती. अमित, मी तुम्हाला सांगणार होते सगळे. कधी? लग्न झाल्यावर? हे सगळं तू आधी सांगायला हवं होतंस. पायलला आता रडू कोसणार होते. पायलचा चेहरा रडवला झाला होता. कोणत्याही क्षणी तिचा अश्रूंचा बांध फुटणार होता. तिचा असा चेहरा पाहून अमित एकदम म्हणाला. अगं थांब, अशी घाबरतेस काय? तुझ्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये बघ काय आहे ते. पायलने घाबरतच बॉक्स उघडला आणि आत डोकावले. आतापर्यंत रोखून ठेवलेले अश्रू मात्र आता वाहू लागले. आतमध्ये डोर जातीचं एक छोटं गोंडस कुत्र्याचं पिल्लू बाहेर कुतूहलाने बघत होतं. त्याच्या मानेभोवती एक गुलाबी रंगाची रेबीन लावली होती. तिने ते पिल्लू आपल्या कुशीत घेतले आणि हळूवार हाताने त्याला गोंचरू लागली. अगं वेडे, रडतेस काय अशी? मग तुम्ही एवढं घाबरवलं का मला? किती टेन्शनमध्ये होते मी इथे येताना. अमित मोठ्याने हसू लागला. अगं वेडे, मला तुला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. मला सुचत नव्हतं म्हणून मग मी तुझ्या आईकडून तुझ्या मैत्रिणीचा नंबर घेतला आणि विचारलं तर तिने मला सांगितलं की तुला छोटे पप्पी म्हणजे कुत्र्याची पिल्लू खूप आवडतात. म्हणून मग या छोट्या मित्राला आणलं. थोडी तुझी गंमत करायची होती म्हणून जरा सिरियस होऊन तुझ्याशी फोनवर बोललो. सॉरी बाबा, आता यापुढे अशी गंमत परत नाही करणार. अमित, खरंच खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही मला. खरंच खूप थँक्यू. तुमची गिफ्टची चॉईस खरंच खूप छान आहे. आय जस्ट लव डॉगीज. बरं आता हसा बघू तुम्ही. असं रडका चेहरा त्या डॉगीला आवडणार नाही ना? हा? पायल गालातल्या गालात हसले. आजच्या सरप्राईजने पायल खूप आनंदात होती. खूप दिवसांनी कुणीतरी निस्वार्थ भावनेनं तिला मनापासून आवडलेलं असं गिफ्ट दिलं होतं. काही दिवस असेच आनंदात गेले. लग्न आणि साखरपुडा एकाच दिवशी आणि साधेपणाने करायचे ठरले होते. दोन्ही घरात लग्नाची गडबड चालू होती. पायल आणि अमित आपल्या लग्नाच्या शॉपिंगमध्ये बिझी होते. लग्नाचा हॉलपासून तर जेवणाचा मेनू आणि मंगळसूत्राच्या डिझाईनपर्यंत सगळं दोघांनी मिळून ठरवलं होतं. पायल आता अमितच्या प्रेमात पडली होती. तिला अमितचा समजूतदारपणा खूप आवडला होता. अमित पण पायलची खूप काळजी घेत होता. तिच्या आवडीप्रमाणे सगळं करत होता. लग्नात एका 3 दिवसावर येऊन ठेपलं होतं. पायलच्या मनात धाकधूक वाढली होती. तिला सारखं राहून राहून वाटत होतं की मंगेश नक्की आपल्या आनंदात मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करणार. ती सारखी देवाकडे एकच प्रार्थना करत होती की काहीही कर पण हे लग्न सुखरूप पार पडू दे. हे 3 दिवस तिला खूप अवघड जात होते आणि शेवटी लग्नाचा दिवस येऊन ठेपला. या 3 दिवसात मंगेशकडून काही हालचाल झाली नव्हती. पायलला या गोष्टीचे आश्चर्य देखील वाटत होते आणि भीती देखील. मंगेश आज लग्नात नक्की विघ्न आणेल असे तिला वाटत होते. तिने बाप्पापुढे हात जोडले आणि लग्न सुखरूप पार पडू दे म्हणून मागणे घातले. मनपात सनईचे सूर वाजत होते. सगळीकडे पाहुण्यांची गर्दी आणि घरच्यांची धावपळ सुरू होती. अमित कलेक्टर असल्यामुळे राजकारणामध्ये असणारे अनेक मोठे मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. सकाळी दोघांचा साखरपुडा हसत खेळत पार पडला होता. दोघांनाही हळद लावणं चालू झालं होतं. चेहऱ्यावर हसू दाखवणारी पायल आतून मात्र खूप घाबरलेली होती. लग्नात एवढ्या मंडळी समोर आपली शोभा नको म्हणून देवाला विनवणी करत होती. थोड्याच वेळात लग्नाच्या विधीला सुरुवात झाली. आता दोघेही हार घालायला स्टेजवर उभे राहिले होते. गुरुजी मंत्र उच्चारण करत होते. अक्षदांचा त्यांच्यावर वर्षाव होत होता. पायलने सहजच आजूबाजूला बघितले. हॉलमध्ये खूप गर्दी झाली होती. नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत होते. एवढ्यात पायलची नजर एका कोपऱ्यात गेली आणि तिची
पायाखालची जमीन सरकली. मंगेश पायल पुटपुटली. तिला घाम फुटायला लागला. पायल लटपटायला लागले. तिने हळूच मान वर करून बघितले तर अमित शांत चित्तेने उभा होता. गुरुजींचे मंत्र उच्चार चालू होते. लोक अक्षरा टाकत होते. पायलची आई तुळशीला पाणी घालत होती, पण तिला चाहूल लागली होती येणाऱ्या विघ्नाची. एवढ्यात गुरुजी म्हणाले, शुभमंगल सावधान. बाहेर फटाके फुटू लागले. जोरजोराने ढोल ताशे वाजू लागले. अमित आता पायलने त्याला हार घालायची वाट बघू लागला, पण पायलचं लक्ष दुसरीकडेच होतं. तेवढ्यात मधूने पायलला जोरात चिमटा काढला. अगं हार घाल ना, काय करतेस? पायल भानावर आली. तिने अमितला हार घातला. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. सूरमुख, कन्यादान, 7 फेरे, सगळं यशावकाश पार पडले. लग्नाचे विधी विनाविघ्न पार पडले. पायलचा चेहरा मात्र पडला होता. मंगेश दिसल्यापासून तिचं लक्षच उडालं होतं. हसऱ्या चेहऱ्यावर आता चिंता दिसू लागली होती. अमितला देखील ते जाणवलं. त्याने विचारले, देखील तब्येत बरी नाही का? पायल हसूनच म्हणाली, काही नाही, फक्त दमाय झाले. पायल इकडे तिकडे मंगेशला शोधू लागली, पण तो कुठेच दिसत नव्हता. पायलने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना लोकांचे जेवण झाले होते. नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा आणि भेटवस्तू द्यायला लोकांची रांग लागली होती. अनेक मंत्री, आमदार, IAS ऑफिसर मोठमोठे फुलांचे गुच्छ घेऊन उभे होते. पायलला आता हायसे वाटत होते. तेवढ्या स्टेजवर मंगेशची एंट्री झाली. एका हातात फुलांचा गुच्छ आणि दुसऱ्या हातात एक छोटंसं गिफ्ट, सुंदर गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळलेलं. तुम्हाला दोघांना लग्नाच्या खूप शुभेच्छा. मंगेश फुलांचा गुच्छ आणि छोटंसं गिफ्ट पुढे करत म्हणाला. पायल मंगेशला बघून थबकली होती. तिला काय बोलावे ते सुचतच नव्हते. अगं गिफ्ट तरी घे पायल. अमित पायलकडे बघत म्हणाला, थँक्यू. पायलने मंगेशकडे न बघताच गिफ्ट स्वीकारलं. मंगेशने त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढला आणि निघून गेला. मंगेश जरी निघून गेला असला तरी त्याने गिफ्ट म्हणून नक्की काय पाठवलं आहे याचा ती विचार करत होती. आतून अनेक वाईट विचार तिच्या मनात घोळत होते. त्याने आपले फोटो तर नसतील पाठवले ना गिफ्ट म्हणून? पायलच्या डोक्यात विचार चमकून गेला. काही करून ते गिफ्ट अमितच्या हातात नको पडायला. रिसेप्शन समारंभ आटोपला होता. अमितने त्यांना मिळालेले सगळे गिफ्ट गाडीत ठेवायला सांगितले होते. लोकांचे जेवण होत 9 वाजले होते. लग्नामध्ये मंगेशच्या एंट्रीनंतर पायलची खूप चिलबिचल होत होती. त्याने दिलेल्या गिफ्टमध्ये नक्की काय असेल याचा खूप मोठ्या दडपण तिला आलं होतं. सुरुवातीला सगळे वाद नको म्हणून ते देवाला विनवत होती. पायलची आता विदाई होत होती. पायलचे आई-बाबा तर खूपच रडत होते. तिच्या बाबांचा तिच्यावर खूप जीव होता. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, सगळ्यांची ती खूप लाडकी होती. पायलची पण रडरडून हालत खराब झाली होती. वातावरण खूप भावूक झाले होते. अमितने तिच्या आईबाबांना धीर दिला आणि तिची नेहमीच काळजी घेण्याचे वचन दिले. सर्वांचा निरोप घेत अमित आणि पायल त्यांच्या कारमध्ये बसले. थोड्या वेळाने ते अमितच्या घरी पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. अमितच्या घराला पूर्ण रोषणाई केली होती. घरासमोर भव्य रांगोळी काढली होती. त्यांची गाडी घरासमोर येताच सर्व बाहेर अंगणात आले. अमितच्या आईने आणि बहिणीने दोघांना ओवाळले. पायल माप ओलांडून घरात आली. आज ती पाठक घराण्याची सून झाली होती. अमितचा भव्य बंगला होता. घरची परिस्थिती चांगली होती. घरात नोकर चाकर देखील खूप होते. पायल सगळं पहिल्यांदा अनुभवत होती. सगळं आवरत रात्रीचे 12 वाजले होते. अमित पायलला आपल्या खोलीत घेऊन गेला. आज दोघांची पहिली रात्र होती. अमितच्या बहिणीने खास खोली सजवून घेतली होती. दोघेही आत आले. पूर्ण रूममध्ये छान सुगंध दरवळत होता. रूममध्ये सगळीकडे लाल गुलाबी फुगे पसरले होते. भिंतीवर सुंदर फुलांच्या माळा लावल्या होत्या. त्यांच्या बेडवर लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या. रूमचं वातावरण अतिशय मोहक होतं. एका बाजूला त्यांना मिळालेले सगळे गिफ्ट ठेवले होते. अमितने रूमचा दरवाजा बंद केला. खूप छान सजवली आहे ना रूम? हो ना, खूपच सुंदर. मला गुलाबाची फुले आणि फुगे खूप आवडतात. दीदींना खरंच मानलं पाहिजे. खूप सुंदर डेकोरेट केले त्यांनी. मग बाबा, पाठक घराण्याची सून आहेस तू. तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करेल ती. अमितने पायलचा हात हातात धरला आणि बेडवर बसवला. पायल, खरं सांगू तुला, पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मी ठरवलं होतं की तुलाच माझ्या जीवनाचा साथीदार बनवायचं. अमित पायलच्या डोळ्यात बघत म्हणाला. पण पायलचं लक्ष सगळं कोपऱ्यातल्या गिफ्टकडेच होतं. अमितच्या ते लक्षात आलं. चल आपण गिफ्ट उघडून बघूया. पाहू दे तरी कोणी कोणी काय काय दिले आपल्याला. नाही, नको. म्हणजे आता खूप रात्र झाली ना.
नंतर बघू, पायल घाबरत म्हणाली. बरं सगळे नको, छोटे बघूया. अमितने 3-4 लहान गिफ्ट उचलली आणि बेडवर ठेवली. हे कुणाचं गिफ्ट आहे बरं? शर्मा बिल्डर्स. वाह, काय झक्कास घड्याळ दिले बघ दोघांना. ओहो, आमच्या साहेबांनी आपल्याला हनीमून पॅकेज गिफ्ट केले. त्यांचं हे तिकीट. साहेबांना उद्याच थँक्यूसाठी फोन करून देतो. हो नक्की करा. हे तिसरं गिफ्ट बघितलं का? आत्याकडून खास तुला आणि मला सोन्याचं ब्रॅसलेट. आत्या पण ना किती महागडे गिफ्ट घेते तिने. मग लाडक्या हात ना तुम्ही त्यांचे. हे कुणाचं गिफ्ट आहे बरं? मंगेश जाधवकडून लग्नाच्या खूप शुभेच्छा. मंगेशचे नाव ऐकल्यावर पायलचे डोळे एकदम चमकले. ती दचकून म्हणाली, अमित हे गिफ्ट उघडू नका प्लीज. का, काय झालं? त्याने एवढ्या प्रेमाने दिले. उघडून तर बघू काय दिले. नाही नको, मला नाही बघायचं काय दिले ते. पायल रागातच म्हणेल. बरं बाबा मी बघतो, मग तुला सांगतो. पण अमित गिफ्ट कवर काढायला लागला. पायलने घाबरून डोळे गच्च मिटले. मनोमन ती देवाचा धावा करू लागली. अरे हे काय फोटो फ्रेम आहे वाटतं. फोटो फ्रेमचं नाव ऐकताच पायलची खात्री झाली की तिने जो विचार केला होता तसंच होणार. आपण एवढे दिवस जी गोष्ट अमितपासून लपवली ती आज अमितला कळणार. फ्रेम पालते करून बॉक्समध्ये ठेवले होते. अरे याच्यात बहुतेक फोटो पण लावले आहेत. बघू बरं काय काय आहे. अमितने फोटो बघितल्याने फ्रेमकडे बघत राहिला. पायलला घाबरून घाम फुटला. काय झालं? अमित, कुणाचे फोटो आहेत फ्रेममध्ये? अमितने फ्रेम पायलला दाखवली. तिला विश्वास बसत नव्हता. चक्क पायल आणि अमितचा एक सुंदर फोटो कोलच करून त्याची एक सुंदर फ्रेम मंगेशने गिफ्ट केली होती पायलला. काही सुचतच नव्हते. हा आश्चर्यकारक बदल घडला तरी कसा? कालपर्यंत आपल्याला सारखी धमकी देणारा, आपला वाईट चिंतणारा मंगेश अचानक एवढा सरळ कसं वागू लागला? पायलच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अमित म्हणाला, काय झालं? तुला काय अपेक्षित होतं माहिती आहे मला? म्हणजे पायलला काही कळत नव्हते. म्हणजे हे की तुला वाटत होतं की तो तुमच्या दोघांचे पूर्वीचे फोटो मला फ्रेम करून पाठवेल? हो ना, पण तुम्हाला कसं माहिती हे सगळं? पायल शॉक होऊन अमितकडे बघू लागली. सांगतो तुला, जेव्हा मंगेशने धमकी दिली त्याच रात्री मला त्याने तुमचे सगळे मेसेज आणि फोटो देखील ईमेल केले होते. काय? म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं? पायलला हे कधीच अपेक्षित नव्हतं. हो, त्याने मला सगळं सांगितलं की कसे तुम्ही कॉलेजच्या पार्टीनंतर त्याच्या घरी गेलात. मग तुमच्या मध्ये नको तितकी जवळीक निर्माण झाली आणि तू कशी त्याला सर्वस्व देऊन बसलीस. त्याने मला धमकी देखील दिली की जर मी तुझ्याशी लग्न केलं तर हे सगळे फोटो तो सोशल मीडियावर व्हायरल करेल. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला खरंच खूप राग आला होता तुझा. पण नंतर जेव्हा मी शांतपणे विचार केला तेव्हा कळलं की झालं त्यात तुझी चूक नाही. खरं तर चूक त्याची पण नव्हती, पण म्हणून त्याने तुला त्रास द्यावा, तुला ब्लॅकमेल करावं हे काय बरोबर नव्हतं. मी लगेच दुसऱ्या दिवशी माझे मित्र SP राणे यांना कॉल केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंगेशने पाठवलेले मेसेज आणि फोटो मी त्यांना पाठवले. त्यांनी लागलीच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांच्या ताब्यात गेल्यावर मात्र तो घाबरला आणि त्याने चूक कबूल केली. नंतर माझी देखील माफी मागितली. तुझ्या प्रेमापोटी त्याने हे सगळं केलं होतं म्हणून त्याला मी माफ करायचं ठरवलं आणि माझी तक्रार मागे घेतली. बाहेर आल्यावर मंगेश खूपच खजील झाला होता. त्याला कळलं होतं की प्रेमाच्या हव्यासापोटी आणि माझ्यावर असणाऱ्या रागामुळे त्याने हा अविचार केला. त्याने माझ्याकडे एकच विनंती केली, तुला एकदा आणि शेवटचं बघायची. मी देखील त्याला मग आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आणि म्हणून तो आपल्या समारंभाला आला. पायल म्हणाले, हो म्हणूनच तो आला होता आणि त्याने आपल्याला हे गिफ्ट दिलं. पण मग अमित, तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? खरं तर सांगणारच होतं, पण आपल्या लग्नाची गडबड आणि बाकीच्या धावपळीत मला तुला हे पोलीस आणि बाकीच्या भानगडीत अडकवायचं नव्हतं. तू खूप खुश होतीस. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर मला तणाव नको होता. पायलला हे सगळं ऐकून खूप हलकं वाटत होतं. झालं होतं तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी. नकळत तिने अमितला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. अमित, खरंच खूप मोठं मन आहे तुमचं. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. पायलच्या डोळ्यात अमित विषयीचे प्रेम स्पष्टपणे दिसत होते. पायल, मी जे काही केलं ते फक्त तुझ्यावरच्या प्रेमामुळेच. ओहो अमित, आय लव्ह यू. माझ्यावर विश्वास ठेवा. माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. पायल, आय लव्ह यू टू. खरंच हे सांगायची गरज नाही आहे. आय ट्रस्ट यू ब्लाइंडली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.